सर्वप्रथम नोंदणी क्रमांक सांगून आपला सेल्फ परिचय आपण स्वतः देऊ शकत असाल तर वेल अँड गुड. कॅरी ऑन. माझं नाव सायली राजेश चव्हाण आहे. थोडं माईक जवळ घ्या, सगळ्यांना ऐकू येईल. मग माझं नाव सायली राजेश चव्हाण आहे. सूचीमध्ये क्रमांक F69 आहे. F69. मी 24 इयर्स ओल्ड आहे. कोल्हापूरची आहे. मी आर्किटेक्चर केलेलं आहे. स्पेशलायझेशन इंटिरियरमध्ये केलेलं आहे. अच्छा. पुण्यात शिकलेली आहे. काय अपेक्षा आहेत आपल्या? कम्पॅटेबल पार्टनर, अंडरस्टँडिंग. धन्यवाद. यानंतर वर क्रमांक 120 प्रशांत राजेंद्र आहेर, वैजाली तालुका शहादा जिल्हा नंदुरबारहून आलेले चिरंजीव प्रशांत राजेंद्र आहेर, रजिस्ट्रेशन नंबर 120. आपला नोंद सर्वप्रथम पालकांनी परिचय द्यावा आपला. हॅलो, मी मुलाचा मामा संजय पांडुरंगराव तामटे, राहणार नांदेड. हां, आपला नोंदणी क्रमांक सांगा. माझा नोंदणी क्रमांक आहे M120. माझं नाव आहे प्रशांत राजेंद्र आहेर. शिक्षण माझं BCom MBA मार्केटिंग झालं आहे. सध्या काय करता येतं आपण? माझं रेल्वेमध्ये सब कॉन्ट्रॅक्टशिप चालू आहे आणि ॲमेझॉनचे डिस्ट्रीब्युटरशिपच आहे. आपलं मासिक उत्पन्न? माझं 30 ते 35 हजार रुपये. अच्छा. आपल्या काय अपेक्षा आहेत वधूकडून? वधू समजूतदार पाहिजे, नाते जपून सर्वांशी व्यवस्थित राहायला पाहिजे. अच्छा. आपल्यासोबत कोण आहेत आले? मामा आहे. अच्छा. सध्या आपण कुठे? मी नांदेडमध्ये असतो. नांदेडमध्ये. बरं, धन्यवाद. थँक्यू. यानंतर वधू क्रमांक 36 वधू क्रमांक कुमारी धनश्री संजयराव तामटे, राहणार नांदेड. हॅलो, माझी मुलगी धनश्री तामटे, माझं नाव संजय पांडुरंगराव तामटे आहे, राहणार नांदेड. सर्वप्रथम नोंदणी क्रमांक सांगा. माझा नोंदणी क्रमांक आहे 36. माझं नाव धनश्री संजय तामटे. मी नांदेडमध्येच असते. माझं आत्ता BCom फायनल इयर झालं आहे आणि मी टेक्स्टाईल इंजिनिअरिंगचं चालू आहे, फॅशन डिझायनिंग. माझं वय 22. भविष्यात काय करायची इच्छा आहे? टेक्स्टाईल इंजिनिअरिंग झालं आहे तर फॅशन डिझायनिंग म्हणून बुटीक वगैरे काही पण. अच्छा. वराबद्दल काय अपेक्षा आहेत? असं काही ठरवलं नाही आहे. नोकरी किंवा बिझनेस काही चालेल. बिझनेसमॅन चालेल का? तुझ्याच फील्डमध्ये असलेला आवडेल? तोही चालेल. तोही चालेल. बरं, अजून काही सांगायचं आहे? नाही, थँक्यू. धन्यवाद. वर क्रमांक 212 सागर मोहनराव कदम, नाशिक इथं वास्तव्य करत असलेले सागर मोहनराव कदम यांचा 12वी आणि त्याच्यानंतर ITI झाला आहे, बिझनेस करतायत. पालकांना बऱ्याच जणांचं पालकत्व घ्यावं लागायलंय. वेल अँड गुड. भाचे आहेत ते, भाचे. ओके. भाचे असले की मामीला पुढे जावंच लागतं. बरोबर आहे, अगदी बरोबर. मी प्रमिला संजयराव तामटे, राहणार नांदेड. हा माझा भाचा आहे नाशिकचा. कुठे असता हा? सराफेमध्ये. नांदेडचे. अच्छा. नोंदणी क्रमांक सांगा आपला. 212. परिचय द्या आपला पूर्ण. सागर मोहन कदम, राहणार नाशिक. व्यवसाय माझा पुण्यात असतो. अच्छा. काय व्यवसाय आहे आपला? जेंट्सवेअरचं शॉप आहे माझं. काय? जेंट्सवेअर. अच्छा. मंथली इन्कम? 15 ते 20 हजार रुपये. अच्छा. काय अपेक्षा आहेत आपल्या? व्यवस्थित असावी. बाकी शिकलेली चालेल. काय सर्व्हिस करणारी चालेल? चालेल, काही प्रॉब्लेम. अच्छा, धन्यवाद. बस, वेलकम. यानंतर वर क्रमांक 219 सूचीमध्ये रजिस्ट्रेशन झालेले चिरंजीव रोहित अनिल बागुल, नाशिक येथील वास्तव्य करणारे, अत्यंत BE मेकॅनिकल असं शिक्षण झालेलं आहे, रेल्वे डिपार्टमेंटमध्ये नोकरी आहे. रोहित अनिल बागुल.
नमस्कार, मी अनोल बागुलचा काका आहे. तरी मी याच्याकरता वधू बघण्याकरता इथपर्यंत आलेलो आहे. तरी आपण स्वतः याच्याबद्दल माहिती घ्यावी. हॅलो, नमस्कार. माझं नाव रोहित अनिल बागुल. माझं BE झालं आहे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये. अच्छा. आणि मी आता इंडियन रेल्वेमध्ये काम करतो. अच्छा. आपलं मासिक उत्पन्न? आता माझं 25,000 आहे. अच्छा. किती वर्ष झाले जॉब लागून आपल्याला? मॅम 1 वर्ष झालं आता. 1 वर्ष. प्रॉपर कुठले आहेत आपण? आधी आम्ही आता नाशिकचे आम्ही प्रॉपर. अच्छा. आपण पुण्याला जॉबला आहे? नाही, माझं आता सध्या भुसावळला असतो मी. अच्छा. माझं ट्रेनिंग पिरियड चालू आहे सध्या. अच्छा. तर मग मी भुसावळला असतो सध्या जॉबला मी. अच्छा. आपल्या काय अपेक्षा आहेत? काय सिंपल मुलगी पाहिजे, एक वेल एज्युकेटेड पाहिजे. सिंपल म्हणजे कशी? सिंपलची व्याख्या काय करायला आपण? म्हणजे चांगली एज्युकेटेड हवी. अच्छा. आणि प्लस थोडं मॅच्युअर्ड पाहिजे, म्हणजे समजदार पाहिजे मुलगी, का परिस्थितीला समजून घेणारी बस. अच्छा. सर्व्हिसवाली चालेल? चालेल सर. पण सर्व्हिस करणाऱ्या मुलींना जरा नवऱ्याकडून फार अपेक्षा असतात, कारण दोन्ही सांभाळावं लागतं. त्यावेळेस तुमची भूमिका काय असेल? मग मी तिला सांभाळून घेईल ना त्यावेळेला. अच्छा. धन्यवाद. थँक्यू मॅम. ओके. एक छोटासा बदल म्हणजे आपल्या माहितीमध्ये आहे. वर क्रमांक 5 आणि वर क्रमांक 6 सूचीमध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन नंबर क्रमांक 5 आणि 6 5 and 6 सचिन समाधान जाधव, वीरेंद्र समाधान जाधव हे 2 बंधू आहेत. या दोघांनी बदललेले नंबर दिलेले आहेत. आम्ही जे सूचीमध्ये नंबर आहेत ते त्यांचे जुने नंबर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नवीन नंबर दिलेले आहेत. मी नंबर वाचून ज्यांना इच्छुक आहेत त्यांनी नोंद घ्यावी. 7020774814. आणखीन एक नंबर आहे 9028808559. वर क्रमांक 63. वर क्रमांक 63. हॅलो, नमस्कार. आपल्या हॉलमध्ये जो आपण आता लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहोत त्याचं कॉन्टॅक्ट जे 2 बंधूंना आहे त्याच्यापैकी छोट्या बंधूंना आज आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. तर आपण त्यांना पहिल्यांदा त्यांचं नाव विचारू. नाव सांग बाळू. त्याचा परिचय सगळ्यांना आहे. 139. शिवराज जगन्नाथराव बागेलीकर. शिक्षण काय? शिक्षण 10वीच आहे. शिक्षण नाही तेवढं. वय काय? वय सध्या रनिंग 33. 33. मग तुम्ही काय काम करता? आता हेच वॉल वगैरे जे लावल्यात आम्ही दोघं बंधू हेच काम करतो. मासिक उत्पन्न? मासिक उत्पन्न साधारण समजा लगन सराई वगैरे चालू असतील तर 30-25 पर्यंत जातो. ऑफ सीझनला कमी राहतो. ठीक आहे. मग वधूविषयी अपेक्षा काय? आता आमच्या ज्या वहिनी आहेत, भावाची मिसेस, आता आमच्या सोबतच घरी मिक्सिंग वगैरे करू लागते व्हिडिओ वगैरे. आणि साधारण थोडी जरा शिकलेली जरी असलं तरी आमच्या कामामध्ये तिचा उपयोग राहील भरपूर. म्हणजे शिक्षणाची आट नाही? शिक्षणाची आट नाही. शिक्षण कमी जरी असलं तर आम्ही शिकू शकतो काम. आणि शिक्षण जास्त असलं तिला शिकवायची गरजच पडणार नाही. कॅम्प्युटर ऑलरेडी तिला जमूनच जाईल ती शिकलेली जर असेल तर. आणि तिची नोकरी करण्याची जी बाहेरची वगैरे जी इच्छा आहे ती नाही पूर्ण होऊ शकणार, कारण घरामध्येच काम भरपूर राहील तिला. ठीक आहे. अजून काही तुला सांगायचं आहे? अजून काय नाही, बस. 1 मिनिट शिवराज. सांगायचं एवढंच आहे की आम्हाला मुलगी अशी पाहिजे की आयत्या पिठावर रांगोळी ओढणारी नको आहे. आम्ही वेल सेटल्ड आहोतच, पण वेल सेटल्ड म्हणून येणारी नको आहे त्याच्यात भर पाडणारी आणि काहीतरी करून जे विश्व आम्ही उभं केलंय त्याला अजून जास्त वाढवणारी मुलगी आम्हाला पाहिजे. चला, तुमचे चांगले विचार ऐकून बरं वाटलं. धन्यवाद. या बाबतीमध्ये 2 मिनिट शिवराजचा वेळ घेतोय. एक छोटासा असा किस्सा आहे की नवोदित लग्न झालेली नवरी आहे आपल्या नवऱ्याला म्हणजे आपल्या मिस्टरला विचारते का हो, म्हणजे तो मुलगा म्हणतो तिला की तू असं माझ्यामध्ये काय पाहिलंस म्हणून माझ्याशी लग्न केलंस. तर तो म्हणतो की मी जेव्हा पाहायला म्हणजे तुमच्या घरी आले होते, माझे वडील वगैरे माझ्यासहित आले होते, त्यावेळेला तुम्हाला मी स्वयंपाक करताना पाहिलं. हाच एक गुण मला फार तुमचा चांगला वाटला. आणि माझ्या माहितीनुसार शिवराजमध्ये बाकीचे सगळे गुण आहेतच आहेत. म्हणजे तो एक बेस्ट फोटोग्राफर आहे,
तो चांगल्या प्रकारे 4 व्हीलर जबरदस्त चालू शकतो, अगदी हेवी व्हेकलपासून चालवतोय आणि आज चांगलं बस्तान मांडलेलं त्याचं आहे. चांगले व्हिडिओचे त्याला वर्षभर त्याचा जॉब चांगला चालतो. पण त्याच्यासोबतच वेळ प्रसंगी खूप छान कुकिंग पण करतो तो. वर क्रमांक 139, वर क्रमांक 139 जे हा माझा चुलत लहान भाऊ आहे. हा ITI वगैरे झालेला आहे. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टची कामं करतो, लाईट फिटिंग्स वगैरे, आणि त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तो जालन्यामध्ये राहतो. पुढील माहिती तो स्वतः देईल. नोंदणी क्रमांक सांग बेटा. 139. नाव पूर्ण. अभिषेक कैलासराव बागेलीकर. शिक्षण 12वी झालंय. ITI चालू आहे सध्या. उंची 5 फूट 10 इंच. वय 25 चालू आहे. मग भावी वधूविषयी अपेक्षा? फक्त आई वडिलांना सांभाळून घेणारी असावी आणि घरचे कामं करता यावी. जास्त अपेक्षा नाही? नाही, जास्त काही नाही. ठीक आहे. हो, धन्यवाद. ओके, थँक्यू मॅडम. यानंतर वधू क्रमांक 66, वधू क्रमांक 66 नाव आहे कुमारी माधुरी विष्णुराव डेंगळे. दे आईला दे. मग मी हिची मावशी आहे, गंगाखेडीतून आलेली आहे. ठीक आहे. नोंदणी क्रमांक सांग तुझा. F66. कोठून आले तो? बसव कल्याण, जिल्हा बिदर. नाव काय? माधुरी विष्णुराव ढेंगळे. शिक्षण 10वी. वय 22. उंची 5 फूट 2 इंच. भावी वराविषयी अपेक्षा? किंवा जॉब किंवा बिझनेस चालेल. दोन्ही चालेल. ठीक. मुलाखत घेणाऱ्यांना मी अशी विनंती करतो की आळीपाळीनं आपण भोजनाचा आस्वाद घ्यावा, म्हणजे मग नंतर जेवणानंतर काही कॅन्डिडेट्स येतील तर त्यावेळेला आपल्याला मुलाखत घ्यायला बरं पडेल. धन्यवाद.